हॅलो. हॅलो. हा. अजी हा नंबर रायगड शिवराज्याभिषेक सोहळा उत्सव समितीचा आहे का? हो हो सांगितलंय. आपण कोण बोलताय? मधूनच आहे हा नंबर, ऑफिस मधलाच आहे. बोला की, आपलं काही काम नाही. आवाज नाही आला थोडा, पुन्हा बोला. काय म्हणत्या? हा हा संयोजिता महाराज छत्रपती त्यांचे आहे का हा? हा? हा तर ताई, मी नागपूरवरून बोलतो. हा मला काही आपणाशी 2 गोष्टी शब्द सांगायचे होते. हो, सांगा. अजी मी एक गोष्ट 9-10 वर्ष झाली मला माहित आहे. माझ्याविषयी अनुभव नाही का जी आत्मबोध म्हणल्यासारखा. हा तर तो आत्मबोध माझा मी पंढरपूरलाही जाऊन सांगितलं आणि रायगडला पण येण्याची कोशिश केली, पण काही आर्थिक अडचण असल्यामुळे नाही येऊ शकलो. पुण्यामधूनच वापस आलो मग मागच्या वर्षी. आणि माझा अनुभव असा आहे की श्री ज्ञानेश्वर माऊली, आपण तर ओळखतात सर्वजण माऊली म्हणून. तर ह्या ज्ञानेश्वर माऊली यांचाच जन्म छत्रपती शिवाजीराजे म्हणून जिजाऊचे सुपुत्र म्हणून झाला होता. आणि तुम्हाला कोण सांगितले? काय म्हणल्या? तुम्हाला कोण सांगितलं? अजी हा माझा आत्मबोध आहे. 9-10 वर्ष झाले मी माझ्या गावाकडे पण सांगतो, पण काही लोक समजतात आणि त्याला कारण आहे. हा तर ते ज्ञानेश्वर माऊली जे आहे त्यांचाच जन्म छत्रपती शिवाजीराजे म्हणून झाला आणि त्याच्याही नंतर त्याच सत्वाचा आत्म्याचा जन्म डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणून झाला होता. आणि हे मला आत्मबोधातून कळलं, तर मी पहिले सांगत नव्हतो. आणि मग आता हे 2-3 वर्ष झाले, मला माझाही काही फारशी कंडिशन चांगली नाही आहे, पण आहे व्यवस्थित थोडा. तर मी वाटते कधी मनातून की आपलं जे ठावे ते सांगावे म्हणून. तर ते कारणासहित मी सांगत राहतो. भिक्खू लोक जे आहेत किंवा जे महत्वाचे लोक आहेत त्यांना कधी सांगतो, तर ते हो म्हणतात.